नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलाय. निवडणुकीच्या ऐन बेताला जाहीर केलेला आहे आणि तो आहे सी लागू करण्याचा. सी म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. आत्तापर्यंत म्हणजे हा जो कायदा मंजूर करून जवळ-जवळ 4 वर्ष लोटली आणि तरी सुद्धा सरकारनी तो अंमलात येत आहे असा जी-आर काढलेला नव्हता आणि ह्या कायद्यानुसार जे काही नियमावली बनवायची होती, ती नियमावली सुद्धा प्रस्तुत केलेली नव्हती आणि त्याची पार्श्वभूमी अतिशय क्लिअर आहे. हा कायदा झाल्यानंतर तुम्हाला शाहीन बागचं आंदोलन आठवत असेल. हे आंदोलन जे आहे ते ऐन वक्ताला करण्यात आलेलं होतं. ज्या पद्धतीमध्ये तिथे लोक जमून राहिलेले होते आणि ते चा विरोध करत होते. च्या विरोधासाठी रस्त्यामध्ये उतरलेली ही माणसं पुढे हिंसक झाली. त्याच वेळेला डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या भेटीवरती होते. अर्थात ते दिल्लीमध्ये नव्हते. ते गुजरातमध्ये होते. परंतु दिल्लीमध्ये अत्यंत भीषण दंगली त्या निमित्ताने झालेल्या आपण बघितल्या. अचानक उसळलेल्या या दंगलींमध्ये अगदी शाळकरी मुलांना सुद्धा सोडण्यात आलं नाही. त्यांच्यावर देखील भरपूर अत्याचार करण्यात आले. आणि मग हे सगळं जे झालं त्यानंतर शाहीनबाग आंदोलन जे आहे, ते त्या आंदोलकांनी गुंडाळलं. सरकारने सुद्धा त्या कायद्यावरती काहीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्याच्या अंमलबजावणीची कुठेही घाई केलेली नव्हती. आश्चर्य वाटत असेल मित्रांनो तुम्हाला, की ह्या शाहीद बागमध्ये आंदोलनकर्ते कोण-कोण होते आठवत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये त्या शहला रशीद सुद्धा होत्या. ज्या शहला रशीद आता भाजप सोबत आलेल्या आहेत. अशी अनेक माणसं आहेत, की ज्यांनी आज टोपी फिरवलेली आहे आणि मग हे आंदोलन आपण करत कशाला होतो? असा प्रश्न पडेल. या शहला रशीद यांनी स्मिता प्रकाश यांना एक प्रदीर्घ मुलाखत देऊन एकूणच आमचा जो सगळा विरोध होता, तो कसा दिशाहीन होता आणि त्याच्यातून काहीही फलनिष्पत्ती होत नव्हती, ह्याची कबुली दिली. आणि मग किमान काश्मीरमध्ये आज जो काही बदल घडतो आहे, त्या बदलामध्ये निदान आपण सहभागी व्हावं या हेतूनी शैला रशीद या जम्मू काश्मीरमधल्या एका कॉलेजमध्ये कामासाठी रुजू झालेल्या आहेत आणि त्या तिथे काम करताना आपल्याला दिसतात. अशी अनेक माणसं आहेत. ही सगळी जी विघ्न संतोषी माणसं आजपर्यंतची वेगळी आपल्याला त्या आंदोलनाच्या निमित्ताने दिसली, त्या सर्वांची अशी पळापळ झालेली आपल्याला दिसते. हे आंदोलन जरूर लक्षात राहणार आहे. कारण मुळातच त्या आंदोलनासाठी खरं सांगायचं तर काही आधारच नव्हता. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो आहे, तो नागरिकता कायदा जो आहे त्याच्यामधल्या काही बदलांसाठी केला गेलेला होता आणि हा बदल अगदी स्पष्ट होता. भारताचे जे शेजारी देश आहेत, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल किंवा पाकिस्तान असेल, ह्या देशांमधल्या ज्या अल्पसंख्याक जमाती आहेत, त्या जमातींवरती अनन्वित अत्याचार केले जातात आणि ही मंडळी भारताच्या आश्रयाला येत असतात. या आश्रयाला आलेल्या लोकांना नागरिकता बहाल करण्यासाठी म्हणून हा कायदा केला गेला. असा कायदा ज्यावेळेला केला गेला त्याच्यामध्ये अ, अल्पसंख्य जमाती मी म्हटलं त्याप्रमाणे मग तिथले हिंदू असतील, तिथले बौद्ध असतील, तिथले ख्रिश्चन असतील, जैन असतील, या शीख असतील, या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला होता. परंतु कायदा जो आहे, त्याला विरोध करणारे लोक असं म्हणत होते, की हा धर्मानुसार अ, अ, फरक करणारा कायदा आहे. म्हणजे एका गटावर अन्याय करतोय आणि दुसऱ्या गटाला झुकतं माप देतोय. सबब अ, जे सेक्युलर स्टेट असतं, धर्मनिरपेक्ष राज्य असतं, त्यांनी असा भेदभाव करता कामा नये आणि हा भेदभाव झालेला आहे. आता हे सांगणारे जे लोक आहेत, त्यांनी हा जो सगळा त्यातला जो विवाद आहे, तो विवाद सामान्य जनतेला ते कसे पटवणार? सामान्य मुस्लिम जनतेला इतक्या सगळ्या गोष्टी काही कळत नाहीत. तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच कल्पना भरवून दिली गेली, की बघा तुमची नागरिकता धोक्यात आहे. हे सरकार कधी ना कधीतरी तुम्ही सुद्धा भारताचे नागरिक नाही.
असं जाहीर करणार आहे आणि त्यासाठी हा बदल केला गेलेला आहे. असं सांगितल्यामुळे त्याच्यामध्ये काही सामान्य मुसलमान हे सामील झालेले दिसले. परंतु या कायद्याचा जो बदल आहे त्याच्यामध्ये अशा कोणत्याही तरतुदी नव्हत्या. शेजारील देशामधले जे नागरिक भारताच्या आश्रयाला आलेले होते आणि ते उर्वरित जे धर्म सांगितले गेले म्हणजे पाकिस्तानमधला मूळ धर्म इस्लाम आहे आणि हे आम्ही सांगत नाही. पाकिस्तानची घटना स्वतः सांगते, की ते एक इस्लामी राष्ट्र आहे. बांगलादेशची घटना सांगते ते एक इस्लामी राष्ट्र आहे. अफगाणिस्तानची घटना सांगते ते एक इस्लामी राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्रांमध्ये ज्यावेळेला अल्पसंख्य जमातींना त्यांचं जीवन सुरक्षित वाटत नाही, तेव्हा ते भारताच्या आश्रयाला येतात आणि त्यांना भारताचा नागरिकत्व बहाल करण्यासाठी म्हणून ही दुरुस्ती केलेली होती. त्याचा जे अगोदरच भारताचे नागरिक आहेत, अशा मुस्लिमांशी खरं तर दुरान्वयानेही संबंध नव्हता. पण हा लढा कशासाठी चाललेला होता हे लक्षात घ्या. ज्याला म्हणतात ना, की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असतात या लोकांचे. त्याप्रमाणे एकंदरीत आंदोलनाची दिशा दिसत होती. त्यांना काय अचीव्ह करायचं होतं हे लक्षात घ्या. हाच कायदा जर का हे जर का 5 धर्म तिकडे जर का लिहिले गेलेले नसते, तर तो कायदा जर का त्यांच्या मतानुसार धर्मनिरपेक्ष असता म्हणजे कुठल्याही धर्माचा उल्लेख न करता या शेजारील राष्ट्रांमध्ये छळ झाला म्हणून एखादी व्यक्ती जर का भारताच्या आश्रयाला आली, तर तिला नागरिकत्व मिळावं हा तिचा अधिकार ठरवला गेला. हे तिथून येणाऱ्या मुस्लिमांना सुद्धा लागू करावं ह्या हेतूनी आंदोलन सुरू झालेलं होतं. आणि मग ही जी तरतूद करण्यात आली असती समजा त्याच्यात जर का धर्माचा उल्लेख नसता, तर मग तिथून इथे आलेले रोहिंग्या असतील, तिथून इथे आलेले अहमदिया असतील, पाकिस्तानात ज्यांचा छळ होतो, ते शिया असतील, अफगाणिस्तानमध्ये ज्यांचा छळ होतो, ते हजारा समुदायाचे लोक, शिया लोक, ही सगळी मंडळी जी आहे त्यांना भारतामध्ये नागरिकत्व द्यायला इथल्या सरकारला भाग पाडता आलं असतं आणि ह्यासाठी म्हणून सी-ए-एला विरोध चाललेला होता. धर्म हा आधार असू नये हा आग्रह त्यासाठी चाललेला होता. ह्याच्या या सर्वामध्ये त्यांना अगोदरच जे मुस्लिम भारताचे नागरिक आहेत, त्यांचं नागरिकत्व कुठल्याही प्रकारे धोक्यामध्ये नाही. कुठल्याही प्रकारे धोक्यामध्ये नाही हे माहिती असून सुद्धा दिशाभूल करण्याचा उद्योग चाललेला होता. दुसरा प्रकार असा आहे मित्रांनो, की वर्षानुवर्ष पाकिस्तानमधून पळून आलेले जे लोक आहेत, ते भारतात येऊन राहिलेले आहेत आणि त्यांना आपल्या समाजामध्ये सामावून घेण्यात आलेलं आहे. इथल्या स्थानिक मुस्लिमांनी त्यांचं अस्तित्व हे परदेशी नागरिक म्हणून दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांना लपवून-छपून म्हणा किंवा उघडपणे त्यांचं नागरिकत्व पाकिस्तानी आहे, हे दर्शवणार नाही. म्हणजे त्याची जाणीव होणार नाही. अशा पद्धतीने ही मंडळी एकरूप झालेली आपल्याला दिसतात. आणि मग असा आलेला जो माणूस असेल, अनेकदा आपल्याला माहिती आहे त्याला आधार कार्ड मिळू शकतं. त्याला रेशन कार्ड मिळालेलं दिसतं. कधीतरी काही जण तर चक्क इथे बँकेचे अकाउंट उघडतातच पासपोर्ट सुद्धा काढून बसलेले आहेत. म्हणजे जणू काही ते एखादे इथले नागरिक असल्यासारखेच वागत असतात. परंतु जर का आपण चौकशी केली सखोल, तर ही सगळी मंडळी जी आहे ती उजेडात येण्याची शक्यता आहे. ती प्रकरणं जी आहेत ती जर का उजेडात आली, तर त्यांचं नागरिकत्व धोक्यात असेल आणि मग ते डिफेंड करण्यासाठी ह्या कायद्याचा आपल्याला उपयोग नाही. सबब हा कायदा हा मुस्लिमांवरती अन्याय करणारा आहे, असं अजब तर्कशास्त्र याच्या मागे असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून परंतु हे सगळं असेल म्हणजे ज्या पद्धतीने असे बेकायदेशीररित्या इथे आलेले लोक आहेत, त्यांचंही समर्थन करायचं आहे. परंतु त्या समर्थनासाठी स्थानिक जनता उभी राहावी म्हणून त्यांना सुद्धा चिथावणीखोर आणि दिशाभूल करणारी तथ्य म्हणता येत नाहीत. बाबी त्यांच्या कानी हरून त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं. आता मला तुम्ही सांगा, की शाहीन बाग सारखं आंदोलन असेल, हे आंदोलन काही शाहीन बाग पुरतं नव्हतं मर्यादित.
ते तुम्हाला देशाच्या अन्य भागांमध्ये सुद्धा त्याचे प्रतिसाद उमटलेले आठवत असतील. हिंसक प्रतिसाद उमटलेले होते त्यावेळेला. आज ज्यावेळेला ते अंमलबजावणी करायचा हुकूम निघाला आणि त्याच्या संदर्भातले नियम प्रसिद्ध झालेले आहेत, तेव्हा कुठे का हालचाल होत नाहीये? याचाच अर्थ असा, की जे विरोध करणारे लोक होते, ते सुद्धा राजकीय हेतूनी विरोध करत होते आणि तो जो काही त्यांचा राजकीय हेतू आहे, तो आज साध्य होण्यासारखा राहिला नाही. म्हणूनच आपल्याला सी-ए-एच्या नावाने आंदोलनं झालेली बघायला मिळत नाहीयेत. किंवा दुसरा अर्थ त्याचा असा होतो, की सी-ए-एच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे जे कोणी मुस्लिम समुदाय होते आणि त्यांना चिथावणी देणारे त्यांचे नेते होते, त्यांना हे कळून चुकलेलं आहे, की या कारणासाठी जर आपण आंदोलनं केली, तर भारतीय जनता पार्टीचं एकंदरीतच भारतीय जनतेच्या मनामध्ये स्थान उंचावतंय, त्यांची प्रतिमा तेजाळते आहे, ती डागाळत नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीमध्ये त्यांनी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि भाजपची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, त्याच्या नेमकी उलट प्रतिक्रिया त्यांना समाजात बघायला मिळाली. तेव्हा हा जो काही मुद्दा आहे, तो मुद्दा हा आंदोलनाचा आधार असू शकत नाही. ह्या निष्कर्षापर्यंत आल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीनंतर कोणालाही त्याच्यासाठी आंदोलन करावंसं वाटलेलं नाहीये. मी परवाच सांगितलं, की ज्या काही धुसफुशी चाललेल्या आहेत, आपण बघितलं इंदरलोक मधली जी दंगलबजा परिस्थिती तयार करण्याचा जो प्रयत्न झाला, काहीही कारण नसताना रस्त्यात उतरून नमाज पढायचा निर्णय घेतला त्या लोकांनी आणि पोलिसांनी सांगून सुद्धा ते रस्त्यातून हटले नाहीत. तेव्हा मग पोलिसांनी त्यांना हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मग परत एकदा हिंसक प्रतिक्रिया बघायला मिळाली आणि जो पोलीस अधिकारी त्यांना सांगत होता बाजूला जा, त्यालाच त्याच्यानंतर मारहाण कशी झाली त्याला कसाबसा वाचवण्यामध्ये यश मिळालेलं होतं. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण 1-2 दिवसापूर्वीच बघितल्या. तेव्हा इथून पुढे ही जी ह्या ज्या बाबी ज्या जे भारत तेरे टुकडे होंगे हे जसं बदनाम झालं, तसं सी आंदोलन पण बदनाम झालं. आणि त्या अशी आंदोलनं करण्याचा एकच राजकीय परिणाम होतोय, की त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं स्थान उंचावतंय. ह्याचा पूर्ण आता अंदाज आल्यामुळेच असे मुद्दे घेऊन कोणीही आंदोलनात उतरणार नाहीये ह्याची कुणगाट तुम्ही मनाशी बांधा. मग ते कुठले करतील, तर ते काही ना काहीतरी स्थानिक कारणं दाखवून करायचं तर तेच आहे त्यांना. आंदोलनं करायची आहेत, ती हिंसक करायची आहेत, दंगे-धोपे करायचे आहेत. हा सगळा मार्ग ठरलेला आहे. परंतु त्याच्यासाठी जे निमित्त असेल, ती निमित्त मात्र काहीतरी वेगळी दाखवली जातील. आणि म्हणून मी त्याही व्हिडिओच्या शेवटाला तुम्हाला म्हटलं होतं, की अशा प्रकारे चिथावणी देणाऱ्या अनेक गोष्टी घडत राहतील, त्याला प्रतिक्रिया देऊ नका. कारण तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, तर त्यांना दंगली सुरू करायला निमित्त मिळेल आणि त्यांच्या मनात जे काही आहे, तसे तुम्ही वागत जा. त्यांना तुम्ही जसे वागायला पाहिजे आहे, तसे तुम्ही न वागणं ह्याच्यात तुमचं यश आहे, तुमचा विजय आहे आणि त्यांचा पराजय आहे, ही गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा. तेव्हा आज सी जर का अस्तित्वात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. आजपर्यंत टिंगल-टवाळी चाललेली होती. काय हे सरकार एवढुशा आंदोलनाला घाबरतं, तुम्हाला साधा कायदा तुम्ही जर का मंजूर केला, तर त्याची अंमलबजावणी करता येत नाही. म्हणून सगळेजण दूषणं देत होते. अगदी भाजपचे समर्थक सुद्धा अत्यंत अस्वस्थ झालेले होते. परंतु ह्या एका निर्णयामधून मित्रांनो लक्षात ठेवा, सरकार ज्या वेळेला एखादा निर्णय घेतं, त्याच्या मागे ठामपणे उभं राहतं. ठामपणे उभं राहतं आणि ते अशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशनची वेळ निवडतं, की जेव्हा त्यांना ते करणं सहज शक्य होणार आहे. या निर्णयाच्या मागे जनता उभी राहणार नाही, ह्याची खात्री झाल्यानंतरच सरकारने तो जाहीर केलेला आहे आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर केलेला आहे. हे मान्य करायला पाहिजे. कारण निवडणुकीच्या तोंडावरती जर का तुम्ही ह्याच्यासाठी आंदोलनं छेडलीत, तर ते 400 पार जे म्हणतात ना, ते करायला मोदींना हातभार लावाल याची पूर्ण खात्री मुस्लिम समाजाला आहे. त्याच्यामुळे किती थडथड, फडफड काहीही कोणी बोललं,
तरी सुद्धा आज या अंमलबजावणीमध्ये कोणीही मध्ये पडेल अशी शक्यता उरलेली नाही. सी-ए-ए हे एक स्वप्न वाटत होतं आपल्याला, परंतु ते स्वप्न आता उरलेलं नाहीये. ज्या पद्धतीत जल्लोषामध्ये दिल्लीमध्ये जे निर्वासित असे आलेले होते, त्यांना आपल्याला नागरिकत्व मिळणार याचा प्रचंड आनंद त्यांनी नाच-गाणी करून व्यक्त केला. अगदी बंगालमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचे सेलिब्रेशन, जल्लोष बघायला मिळालेला असेल, तेव्हा या सगळ्याची किती आस लागलेली होती त्या नागरिकांना, ह्याचा अंदाज आपल्याला येतो. अनेक लोकं आहेत, की जे स्वतःला अल्ट्रा हिंदुत्ववादी समजतात आणि मोदी सरकार हे लेचपेचं आहे, बोटचेपे आहे आणि अत्यंत ज्याला बोल्ड निर्णय म्हणजे अतिशय धाडसी निर्णय घेऊ शकत नाही आणि इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही. असा एकंदरीत त्यांनी मनाचा ग्रह करून घेतलेला होता. परंतु ते सगळे कसे चुकीचे आहे, हे एका या निर्णयातून केंद्र सरकारने दाखवलंय. त्यावेळेला मोदी की गॅरंटी है. मोदी की गॅरंटी जेव्हा असते त्यावेळी ते होतं. ते तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे होणार नाही. मोदींच्या वेळापत्रकाप्रमाणे जरूर होत असतं याची गुणगाठ बांधा मित्रांनो. आणि म्हणूनच सांगते सी-ए-ए अंमलबजावणीचा जो निर्णय आहे, त्याचं प्रचंड स्वागत संपूर्ण देशभर झालेला आहे आणि ही अत्यंत उचित गोष्ट झालेली आहे. हा इशारा जो आहे तो पाकिस्तानला आहे. बांगलादेशने त्याच्यावर खळखळ केलेली नाही, की अफगाणिस्तानने केलेली नाहीये. पण पाकिस्तानात मात्र जे काही भारतात घडेल त्याच्यावरती आपलं पांडित्य झाडण्याची त्यांना जी गेल्या 75 वर्षाची सवय लागलेली आहे, त्या सवयीनुसार ह्यावर सुद्धा त्यांनी प्रतिज्ञा केली. मग काय आम्ही सुद्धा आमचा सी आणतो. आणा ना, ताबडतोब आणा. इथे जे कोणी पर्सिक्युटेड मुस्लिम तुम्हाला वाटत असतील, तर त्यांना ताबडतोबीने घेऊन चला तिकडे. भारत सरकार त्याचं स्वागत करेल. केवळ भारत सरकार नाही, अख्खी जनता स्वागत करेल. हव्या त्या लोकांना तिकडे घेऊन चला तुम्ही. आमची काहीही आडकाठी नाहीये. बघूया तो सी बनवून तर दाखवा. पाकिस्तानने धाडस करावं, नुसता कायदा पास करून दाखवावा. पुढची अंमलबजावणी आणिकच पुढे गेली मित्रांनो. हवेतल्या गोष्टी आहेत सगळ्या, सोडून द्या त्या. इथे मात्र ची अंमलबजावणी होणार ह्याच्याबद्दल शंका नाही. आंदोलन छेडलं गेलं त्याच वेळेला एक अजून शब्द वापरला जायचा एन-आर-सीचा पण विरोध होता. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. ह्या एन-आर-सी म्हणजे सर्व नागरिकांसाठी एक रजिस्टर असावं राष्ट्रीय स्वरूपाचं. ह्याला कोण विरोध करू शकतो मित्रांनो? पण तरी सुद्धा त्याला सुद्धा विरोध झाला कारण एन-आर-सी मध्ये अशाच लोकांची नोंद होईल जे खरे-खुरे भारतीय नागरिक आहेत. परंतु जे घुसखोर आहेत, त्यांच्या इथल्या राहण्याला एक आव्हान निर्माण झालेलं आहे आणि त्याची चलबिचल आहे. कारण भारतामध्ये यायचं, चैन करायची, चंगळ करायची हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क होऊन बसलेला आहे आणि त्या हक्काला ज्यावेळेला हादरे बसले, तेव्हा आंदोलनं सुरू झाली. परंतु आजच्या घडीला मी म्हटलं त्याप्रमाणे जे सगळे अतिप्रतिष्ठित लोक होते, ते सगळे त्यातून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे हे आंदोलन चालवायचं तर कट्टरपंथीयांना त्याच्यामध्ये उतरावं लागेल आणि ते उतरवत असताना त्यांना तोंडावर चढवायला कुठलाही मुखवटा आजच्या घडीला त्यांच्या हाती उपलब्ध नाही. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्रपरिचितांना लिंक पाठवा. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य द्या. धन्यवाद.